भारतासाठी हवामान बदल विषयक न्याय हा पर्याय नाही तर नैतिक जबाबदारी आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आज पंतप्रधान पर्यावरण COP30 आणि जागतिक आरोग्यविषयक सत्रामध्ये सहभागी झाले। इतर काही जणांसाठी पर्यावरण ही निवळ आकडेवारी असेल, भारतात मात्र पिढ्यानपिढ्यांच्या संस्कृतीमध्ये पर्यावरण रुजलेलं आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं। पृथ्वीचं आरोग्य आणि माणसाचं अस्तित्व एकमेकांशी जोडलेलं आहे। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्र दक्षिण गोलार्धामध्ये सहकार्याची नवी व्याख्या निर्माण करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला। पर्यावरणीय कृतीसाठी भारत वचनबद्ध असल्याचं सांगतानाच आंतरराष्ट्रीय सौर युती, आपत्कालीन पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जैव इंधनासाठी आघाडी अशा विविध उपक्रमांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला। त्यांनी परिषदेव्यतिरिक्त बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष लुईस आर्से काटाकोरा, उरुग्वेचे राष्ट्राध्यक्ष यामांडो ओर्सायन यांच्याशी द्विपक्षीय चर्चाही केली। आणि यानंतरच्या बातम्या